नमस्कार मित्रांनो, तुम्ही नागपूरजवळील एका अशा चमत्कारी मंदिराविषयी ऐकलंय का? जिथे दर्शनाला गेल्यास आयुष्यातील सर्व संकटे क्षणात दूर होतात. आज आपण जात आहोत बाबुरखेडा येथील अतिप्राचीन आणि जागृत श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिराचा इतिहास जाणून घ्यायला. नागपूरपासनं अवघ्या काही अंतरावर असलेल्या बाबुरखेडा गावातील हे मंदिर सुमारे 300 ते 400 वर्ष जुनी मानले जाते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या स्थानिक मान्यतेनुसार हे ठिकाण अत्यंत सिद्ध आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेले आहे. येथे येताच मनाला एक वेगळी शांतता लाभते. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील बजरंगबलींचे भव्य पंचमुखी रूप. यामध्ये प्रभू हनुमानांची 5 मुखे आहेत: वानर, नरसिंह, गरुड, वराह आणि हयग्रीव. हे रूप केवळ पाहण्यासारखे नाही, तर या प्रत्येक मुखामध्ये एक अद्भुत शक्ती दडलेली आहे. असे मानले जाते की हनुमंतांचे हे पंचमुखी रूप भक्ताची 5ही दिशांनी येणाऱ्या संकटांपासून, आजारपणापासून आणि नकारात्मक शक्तीपासून रक्षण करते. श्रद्धेने मागितलेली प्रत्येक इच्छा इथे पूर्ण होते. म्हणूनच या मंदिराला संकटमोचन म्हटले जाते. हनुमंतांचे दर्शन घेऊन आपण जसे पुढे पाऊल टाकतो, तिथेच आपल्याला एकाच ठिकाणी 4ही संतांचे अत्यंत पावन दर्शन घडते. त्यानंतर महाराजांची कुटी, काही जुनी झाडे आणि समाधीचे दर्शन होते. त्यानंतर तिथेच नवग्रह मंदिर, शनिदेव मंदिर, शंकर पार्वतीचे मंदिर आणि आदिशक्ती दुर्गा मातेचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. दर मंगळवारी आणि शनिवारी येथे नागपूरसह संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. हनुमान जयंतीला तर या परिसराला एका मोठ्या यात्रेचे स्वरूप येते. भक्तांचा उत्साह आणि मंदिरातील जयघोष अंगावर शहारे आणणारा असतो. जर तुम्ही अजून या पवित्र ठिकाणाला भेट दिली नसेल तर नक्की प्लॅन करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय हनुमान.